सर आज आपण आलेलो आहोत राहुरी या गावामध्ये। राहुरी या गावामध्ये आपण राहुल डिझाइनकर सरांकडे फिश फीड प्लांट चालू केलेला आहे। तर या प्लांटची कॅपॅसिटी आहे 50 किलो तासी प्रोडक्शन। तर या ठिकाणी सरांचे सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन्स असतील। या एका ठिकाणाहून तुमचा हा ब्लोअर वाला पल्वरायझर, त्यानंतर तुमचा बकेट एलिव्हेटर, त्यानंतर तुमचा मिक्सर हा एका ठिकाणावर ऑपरेट होईल आणि एका ठिकाणावर हा फिश फीडचा जो एक्सट्रुडर आहे हा एका ठिकाणावर ऑपरेट होईल। हा त्याचा पॅनल बोर्ड आहे, हा त्याचा स्टार्टर आहे, हे त्यांचं रॉ मटेरियल्स आहे। त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सर्व रॉ मटेरियल या ठिकाणी कलेक्ट करायचे। कलेक्ट केल्यानंतर रॉ मटेरियल या पल्वरायझर मधून तुम्हाला ग्राइंड करायचंय। याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मेश मध्ये जाळ्या असतात। जर तुमचं जास्त हार्ड मटेरियल असेल तर आधी या मोठ्या जाळीने ग्राइंड करायचंय। त्यानंतर ही छोटी वाली जाळी आहे, एकदम फाईन वाली, ती जाळी तुम्हाला या पल्वरायझर मध्ये लावायची आहे। लावल्यानंतर तुम्ही मटेरियल टाकल्यानंतर मोटर ऑन करायची। मोटर ऑन केली तर या ठिकाणी जे तुमचं हवेचं प्रेशर असते ते हवेचं प्रेशर मॅनेज करण्यासाठी या ठिकाणी डस्ट कलेक्टर नावाची बॅग असते। ती एकदम हेवी कॉटन मधून तुम्हाला बनवून याला एक साधारणतः 1 फूट रुंद आणि 2.5 ते 3 फूट उंच अशी बॅग तुम्हाला या ठिकाणी बांधायची आहे। त्यानंतर याचं जे आउटपुट मटेरियल आहे या ठिकाणी तुम्ही पीव्हीसी पाईप किंवा एखादा क्लॉथ बॅग वापरून याचं मटेरियल डायरेक्ट यामध्ये सोडू शकता। हे ग्राइंड झालेलं मटेरियल हा एलिव्हेटर तुमचं वरती उचलणार, वरती उचलून हे डायरेक्ट टाकीमध्ये येणार, या टाकीमध्ये स्टोअर होणार। त्यानंतर टाकीमधून तुम्ही एकदा स्टोअर केलेलं मटेरियल स्लेट दाखवा, ती स्लेट तुम्ही कमी जास्त करू शकता। जेवढी स्लेट ओपन करणार तेवढं मटेरियल तुमचं मिक्सर मध्ये पडणार आणि याच्यामध्ये एक्सटर्नली तुम्हाला जे काही मिनरल मिक्सचर्स आहेत किंवा तुमचं वेगवेगळे प्रोटीन रिच पावडर्स आहेत, कार्बोहायड्रेट रिच पावडर्स आहेत, तर त्या पावडर्स सर्व तुम्ही याच्यामध्ये टाकून याला युनिफॉर्म मिक्स करणार। मिक्स केल्यानंतर इथनं तुमचं जे मटेरियल आहे फिनिश गुड मिक्स झालेलं ते मटेरियल या ठिकाणी कलेक्ट करणार आणि हे मॅन्युअली उचलून तुम्ही या एक्सट्रुडरच्या होपर मध्ये टाकणार आहात। या एक्सट्रुडरच्या होपर मध्ये टाकलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डायज असते, 2 mm, 4 mm, 6 mm। जशी तुम्ही डाय चेंज करणार त्या प्रकारे तुमच्या फीडची साईज होणार। त्यानंतर याची जी साईज आहे तुमच्या कटरच्या स्पीड वरती पण याची साईज डिपेंड असते। त्यानंतर हा जो आहे फीड याचा पण आपल्याकडे कंट्रोल त्या पॅनल वरती आहे। फीड आपण किती देणार आणि तुमच्या ह्या कटिंगचा पण स्पीड हे दोन्ही पॅनल वरती आपल्याकडे दिलेला आहे। हा फायनली तुमचा एक्सट्रुडर आहे, आता जस्ट आपण ट्रायल केलेले आहे। या ठिकाणी सॅम्पल्स पण आपण बनवलेलं आहे आणि ज्या प्रकारचं सॅम्पल्स बनवायचे त्या प्रकारचं आपण बनवू शकतो। त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण चेंज करू शकतो। जे तुम्ही इन्ग्रेडियंट्स जर चेंज केला तर तुमच्या फीडची क्वालिटी पण आणि जे काही आपण फॅट आणि प्रोटीन कंटेंट सांगतो तर ते फॅट आणि प्रोटीन कंटेंट पण तुमचं डिपेंड असणार आहे की तुमचं रॉ मटेरियल कुठलं आहे आणि त्याची जी फिनिशिंग आहे। यानंतर हे तुमचं आता फक्त एक्सट्रुडेड मटेरियल झालं। याला जर अजून तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करायची तर याच्यावरती तुम्हाला फ्लेवर येतो, जेणेकरून आपला फिश त्याला इझिली खाईल यासाठी याला फ्लेवर्स येतो आणि याच्यामध्ये तो फ्लेवर्स हा ड्राय करतात। आधी ड्राय केल्यानंतर समोर मटेरियल गेलं तर त्याच्यामध्ये फ्लेवरिंग केली जाते आणि तो पूर्ण मिक्स केला जातो आणि मिक्स करून नंतर तो तुमच्या एका ड्रायर मधनं बाहेर काढून पॅक करून तुम्ही डायरेक्ट याला मार्केटमध्ये सेल करू शकता। तर हा प्लांट आहे 50 kg पर आवर या कॅपॅसिटी मध्ये आणि हा प्लांट इन्स्टॉल केलेला आहे पीसीके फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने। थँक्यू।